नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 49. विद्युतची कार एका सोसायटीमध्ये दाखल झाली. इथे विद्युतच्या ऑफिस स्टॉपसाठी राहण्याची सोय केली होती. उच्च पदस्थ एम्प्लॉईपासून ते खालच्या रँकच्या एम्प्लॉईपर्यंतच्या लोकांसाठी त्यांच्या रँकनुसार फॅमिली क्वार्टर तयार केले होते. विद्युत विना कारच्या बाहेर आले. त्यांच्या मागे नीलही उतरला. आपण इकडे कुठे आलो? नील चौफेर नजर फिरवत गोंधळून विद्युतकडे बघायला लागला. तू हवेसारखा कुठेही येऊ जाऊ शकतोस, कुठेही वास्तव्य करू शकतोस, पण काय आहे ना, तू उद्यापासून माझ्या क्युटी पायसोबत काम करणार आहेस, तर जरा स्टेटस मेंटेन तरी ठेवावं लागेल. अशाच कोणाही सोबत ती काम तर नाही ना करू शकत. विद्युत नीलकडे रोखून बघायला लागला. नीलने ओशाडून नजर झुकवली. चला आता, विद्युत बोलला. त्याने विनाचे हात पकडले आणि तिला घेऊन तो पुढे चालू लागला. नील भेटला तेव्हापासून तसेही त्याचे क्युटी पाहिजे त्याच्याकडे लक्षच नव्हते. एकतर रागावून बोलत होते, नाहीतर जेही बोलेल ते नीलचे गुणगान गात होते. नीलही त्याच्या मागे निघाला. विद्युतचा सेक्रेटरी राजीव एका फ्लॅटसमोर उभा त्यांची वाट बघत होता. विद्युतला बघताच राजीव लगबगीने त्यांच्या जवळ आला. गुड इव्हनिंग सर. तुम्ही सांगितले तसा हा एकच फ्लॅट खाली आहे, राजीव बोलला. काही हरकत नाही, विद्युत बोलला. राजीवने लॉक उघडले तसे चौघेही आत निघून गेले. तो एक 3 BHKचा फर्निचरयुक्त असा सुंदरसा फ्लॅट होता, जे विद्युतच्या उच्च पदस्थ एम्प्लॉईला मिळायचा. एवढा मोठा फ्लॅट बघून नील आश्चर्यचकित झाला. समाजाच्या नजरेत भिकारी असलेल्या त्याच्यासाठी एवढा मोठा आलिशान फ्लॅट? त्याला तर विश्वासच बसत नव्हता. तू आजपासून इथे राहणार, विद्युत नीलकडे बघून बोलला. थँक्यू, पण एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये मी एकटा नाही राहू शकत. नीलने नकार दिला. तुझी फॅमिली कुठे आहे? विद्युत बोलला. फॅमिली शब्द ऐकून नीलच्या डोळ्यात हलके अश्रू दाटून आले. नाही आहे, नजर झुकवून तो बोलला. याच्यापेक्षा छोटा फ्लॅट असला तरी चालेल मला, नील बोलला. विद्युतने राजीवकडे पाहिले तसे त्याने नकारात मान हलवली. या घडीला त्यांच्याकडे कुठलाही दुसरा फ्लॅट अवेलेबल नव्हता. सॉरी, यात आम्ही तुझी काही मदत नाही करू शकत. तुला इथेच राहावं लागेल, विद्युत बोलला. नीलने विनाकडे पाहिले. ती काहीशी अस्वस्थ त्याला बघायला लागली. तिच्या डोळ्यात फक्त आर्जव होते आणि तो नकार देऊ शकला नाही. ठीक आहे, नीलने हसून तिला पाहिले. तसे विनाच्या जीवात जीव आला तर ओठावर सुंदर हसू. ओके, मग तुला जसं राहायचं तसं इथे तू राहू शकतोस. आणखी एक, इथे कोणी मेड नाही, त्यामुळे तुला स्वतः सगळं काम करावं लागतील. किंवा तुझी इच्छा असेल तर तुझ्या पैशातून तू मेड अरेंज करू शकतोस. आणि जरा तुझ्या लुकवर भर दे, वाटायला हवे तू विना मराठे नाईकचा एम्प्लॉई आहेस, विद्युत बोलला. त्याने मुद्दामच त्याचे सरनेम तिच्या नावापुढे लावले नव्हते. लिटल प्रिन्सेस, मला एक कळत नाही, सगळे तुला असे सेलिब्रिटी असल्यासारखे काय ट्रीट करतात? तुझ्या ऑफिसमधली ती व्होल्केनो कावेरी, ती पण असंच काही बोलत होती. आणि आता तुझे हजबंडही तुझ्या इमेजचा खूप विचार करतात. कोण आहेस तू? नील विनाकडे गोंधळून बघायला लागला. त्याचे बोलणे ऐकून विद्युत राजीव तर शॉक झाले. तुला विना मराठी नाही माहीत? राजीव जरा मोठ्या आवाजात बोलला. नीलने नकारात मान हलवली. विनाने ओशाडून इकडे तिकडे पाहिले. आत्ताच्या घडीला तिला लहानपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेच ओळखायचे. आणि हा खरंच अँटिक पीस होता, जो प्रसिद्ध कलाकार विना मराठीला ओळखत नव्हता. तुमचे चरण कुठे आहेत? दाखवा जरा. तू नक्कीच याच ग्रहावरचा आहेस की बडी दूर से आए हो? राजीवने तर त्याच्यापुढे हात जोडले. सॉरी, मी काही चुकीचे बोललो का? पण गेल्या कित्येक वर्षापासून मी TV न्यूज पाहिले नाही, त्यामुळे देशात काही नवीन घडलं असेल तर मला माहीत नाही. नील खरं तर बोलत होता. या काही वर्षात त्याचे आयुष्य असे काही बदलले की तो जगायचेच विसरून गेलेला. तर त्याच्या आसपास काय चाललंय, कुठे लक्ष देणार होता तो?
असू दे, तू जसा आहेस तसं ठीक आहेस. आम्ही आता निघतो. तू फ्रेश होऊन आराम कर. तुझ्यासाठी कपडे आणि बाकी गरजेच्या वस्तू मी अरेंज करतो, विद्युत बोलला. मग सगळे त्याचा निरोप घेऊन निघून गेले तर नील सोफ्यावर बसून त्याचे नवीन घर न्याहाळू लागला. घर? तो हलकेच पुटपुटला. नकळत डोळ्यात पाणी दाटून आले. विद्युत, वीणा आणि राजीव खाली आले. क्युटी पाय, तू कारमध्ये बस, मी आलोच जरा बोलून, विद्युत वीणाला बोलला. तेही लगेच कारमध्ये बसली. हा नील कोण आहे याची पूर्ण माहिती काढ आणि याच्या मागे आपला एक माणूस लाव. मी वीणाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही, विद्युत बोलला. ठीक आहे सर, राजीव बोलला. मग थोडा वेळ त्याच्यासोबत बोलून विद्युत कारमध्ये बसला. मग आता खुश आहेस तू, विद्युत सेल्ट बेल्ट लावत वीणाकडे बघायला लागला. खूप, वीणाने हसून त्याच्या गालावर ओठ टेकवले. तसे तो गालातच हसला. दुसऱ्या दिवशी वीणा नीलला व्हॅबच्या ऑफिसमध्ये घेऊन जायला त्याच्या फ्लॅटवर आली. तिने डोरबेल वाजवली तसे आतून दरवाजा उघडले. दारात अनोळखी व्यक्तीला बघून वीणा आश्चर्याने त्याला बघायला लागली. तुम्ही कोण? इथे काय करताय? हा फ्लॅट तर नीलचा आहे ना? वीणा त्या व्यक्तीला खालून वर न्याहाळत कपाडावर आठ्या पाडून त्याला बोलली. जवळपास 35 वर्षाचा, 5.10 उंची, सावळा रंग, हलके ट्रिम बियर्ड, थोडेसे लांब केस, अंगावर ग्रे टी शर्ट, त्यावर ब्ल्यू कलर चेकचे शर्ट, त्याचे बटन्स उघडे होते, ब्लॅक पॅन्ट, व्हाईट स्पोर्ट शू, अंगकाठीने थोडासा बारीकच पण तरीही दिसायला अतिशय देखणा असा तरुण तिच्या पुढ्यात उभा होता, जो एकटक तिलाच बघून हसत होता. तू मला नाही ना ओळखलेस लिटल प्रिन्सेस? तो हसून बोलला. नील, तू? विनाचे तरी डोळेच मोठे झाले. त्याने होकारात मान हलवली. ओ माय गॉड, किती सुंदर दिसतोस तू. मी तर तुला ओळखलेच नाही. एवढा हँडसम फेस तू त्या केसांच्या जंगलामागे लपवून ठेवले होतेस. वीणा तर पुरतीच शॉक झालेली. कुठे विचित्र अवतारात भेटलेला नील आणि कुठे हा हँडसम हंक. वीणाला तर तिच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. तिच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकून नील लाजलाच. त्याने हसून त्याच्या लांब केसातून हात फिरवले. वीणा यावर खडखडून हसायला लागली. किती क्यूट आहेस रे तू, वीणाने हसून त्याचे गाल ओढले. तू पण ना लिटल प्रिन्सेस, काहीही बोलतेस. मी एवढाही काही क्यूट नाही, नील लाजून बोलला. बरं, तू नाही आहेस ना क्यूट, मग राहिलं. तू रेडी असशील तर जायचं आता, वीणा बोलली. तसे त्याने हसून होकार भरला. दोघे खाली निघून आले. वीणा मागच्या सीटवर बसली तर नील ड्रायव्हर शेजारी पॅसेंजर सीटवर. तू काही खाल्लेस की नाही, वीणाने विचारले. नकारात मान हलवून नील बोलला. दादा, कार एखाद्या रेस्टॉरंट समोर थांबवा, वीणाने ड्रायव्हरला सूचना दिली. काही वेळातच दोघे एका रेस्टॉरंटमध्ये गेले. नील नाश्ता करत होता तर वीणा त्याला बघत विचारात हरवली. अशी का बघतेस मला? नजर लागेल तुझी, नाश्ता करतच नील बोलला. नील, तू नेमका कोण आहेस? तुझ्या बोलण्यावरून तू एज्युकेटेड वाटतोस. मग तू असा विचित्र अवतारात का राहत होतास? तुझे घर, तुझी फॅमिली कुठे आहे? वीणाने तिच्या डोक्यात फिरणारे प्रश्न त्याला विचारले. तसे नीलचा तोंडाजवळ नेलेला हात जागीच थांबला. तो काही क्षण शांत झाला पण लगेच भानावर येत त्याने नाश्ता करायला सुरुवात केली. वीणा अजूनही उत्तराच्या अपेक्षेने त्याला बघत होते. त्याचा नाश्ता झाला तसे नील उठला. वीणाने बिलपेट केले तसे दोघेही बाहेर येत कारमध्ये त्यांच्या सीटवर बसले. वीणा तिच्याच विचारात हरवली होती. नीलने तिच्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही म्हणून ती नाराजही होती, तर थोडीशी भीतीही वाटली. आपण एवढी मोठी रिस्क घेऊन अनोळखी त्याला मदत मागायला नको होते, हेही तिच्या मनात येऊन गेले. लिटल प्रिन्सेस, तुला ऑफिसला जायची घाई तर नाही आहे? नील मागे वळून तिला बघायला लागला. भानावर येत वीणाने नकारात मान हलवली.
दादा, मी ॲड्रेस देतो, कार तिकडे वळवा, नील बोलला. वीणा गोंधळून त्याला बघायला लागली तर तो काहीसा अस्वस्थ खिडकीतून बाहेर बघत होता. काही वेळातच कार नीलने सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचली. कारच्या बाहेर येत नीलने वीणाच्या बाजूचा दरवाजा उघडले. वीणा त्याला बघतच कारच्या बाहेर आली. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. समोरच एक छोटंसं टुमदार घर दिसले. आजूबाजूला काही बिल्डिंग्स होत्या त्या एरियात. हे एकच घर होते. हे कोणाचे घर आहे? वीणाने नीलला विचारले, पण तो एकटक त्या घराला बघत होता. डोळ्यात अश्रू दाटून आले. माझे. डोळ्यातील पाणी बोटाने टिपत तो बोलला आणि लोखंडी गेट उघडून तो आत गेला. त्याच्या पाठोपाठ गोंधळलेली वीणाही गेली. तुझे घर? मग तू असे का म्हणालास तुला घर नाही? वीणा गोंधळून त्याला बघायला लागली. तसे तो तिच्याकडे बघून हलकेच घालत हसला, पण त्या हसण्यातही दुःखाची छटा साफ चळकत होती. त्याने एका कुंडीच्या खाली असलेली किल्ली उचलली आणि कुलूप उघडून आत गेला. तसे धूळ अंगावर आली. तो तोंडावर हात ठेवून खोकायला लागला. कित्येक वर्षे घर बंद असावे. सगळीकडे धूळ जाडे पसरले होते. फर्निचर आणि इतर वस्तू कपड्याने झाकून ठेवले होते. त्याने घाईने हॉलमधील पडदे बाजूला सारून खिडक्या उघडल्या. वीणाही त्याच्या मागेच आली होती. तोंडावर मास्क लावून असल्याने तिला धुळीचा काहीच त्रास जाणवला नाही. ती सगळीकडे नजर फिरवून बघायला लागली. 2 BHKचा तो छोटासा टुमदार घर. नीलने भिंतीवर अडकवलेल्या एका फोटोवरून कापड बाजूला करून हळूच त्या फोटो फ्रेमवरून त्याने हात फिरवले. वीणा एकटक फोटोतील नील आणि त्याच्यासोबत कोणीतरी एक मुलगी होती. त्यांना बघत होती. त्यावेळी नील खूप रुबाबदार दिसायचा. या फोटोमध्ये तुझ्यासोबत असलेली मुलगी कोण आहे? वीणाने विचारले. वंशिका, माझी छोटी बहीण, नील हलकेच गालात हसून बोलला. मग आता कुठे आहे ती? वीणाने एकटक फोटोतील 20-21 वर्षाच्या वंशिकाला बघत विचारले. नाही आहे ती, नील बोलला. त्याच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळले. सॉरी, वीणाला कसे तरीच झाले. सॉरी नको म्हणूस. तुला माहीत आहे मी तुला लिटल प्रिन्सेस का बोलतो? नील तिच्याकडे बघून गालात हसला. वीणा प्रश्नार्थक त्याला बघायला लागली. वंशिका, माझी लिटल प्रिन्सेस. मी पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिले ना तेव्हा तुझ्यात मला माझी वंशू भासली, नील बोलला. तसे वीणाने चमकून त्याला पाहिले. तो सगळ्यांशी तिरकस वागायचा, पण फक्त तिच्यासोबतच तो प्रेमाने वागायचा, बोलायचा. आज त्याचे कारणही कळले तिला. अगदीच तुझ्यासारखी क्यूट प्रेमळ होती माझी वंशू. तिला आठवत नील गालात हसला. तिला काय झाले होते? वीणा आता उत्सुक होती त्याच्याविषयी जाणून घ्यायला. तू इथे बस ना लिटल प्रिन्सेस. नीलने सोफ्यावरचे कवर बाजूला सारले आणि हाताने सोफा साफ करायला लागला. फक्त तिच्यापासून डोळ्यातील अश्रू लपवण्याचा त्याचा छोटासा निरर्थक प्रयत्न सुरू होता. पण अश्रूच ते डोळ्यावाटे त्याचे दुःख वाहवत होते. वीणाला त्याची धडपड कळली. तिने लगेच त्याचे हात पकडले. मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचे. मला तुझी लिटल प्रिन्सेस म्हणतोस ना, मग माझ्याशी तुझे दुःख शेअर नाही करणार? वीणा त्याच्या डोळ्यात बघायला लागली आणि त्याने वाऱ्याच्या वेगाने तिला मिठी मारली. सॉरी, मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो. मला माफ कर लिटल प्रिन्सेस. तुझ्या भाईला माफ कर. नील वीणाला मिठीत घेत ढसाढसा रडायला लागला. आपल्याला हक्काचा खांदा मिळाला तर दुःखही तिथेच कमी होत असतात. आज कितीतरी वर्षांनी नीलला त्याच्या हक्काचा खांदा मिळाला होता. त्याच्या अचानक मिठी मारण्याने वीणा आधी तर घाबरली, पण त्याचे शब्द, त्याचा आक्रोश बघून आपसूक तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले. ती हळूवार त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करू लागली. भावनेचा वेग ओसरला तसे नील तिच्या दूर झाला. सॉरी, प्लीज मला चुकीचे समजू नकोस. नील डोळ्यातील अश्रू पुसत वीणाकडे बघायला लागला. दोघे ओळखतच किती होते एकमेकांना, पण एवढीशी ओळखही त्याला खूप जवळची भासली. इट्स ओके,
विना हसून बोलली. ते सोफ्यावर बसली. त्याच्या शेजारी थोडंसं अंतर राखून नीलही बसला. विना एकटक त्याला बघत होती तर नील कुठेतरी शून्यात हरवला होता. वंशिका माझी छोटी बहीण, माझे बाळ, माझी सर्वस्व होती. माझे आई बाबा मी अवघ्या 18 वर्षाचा असेन तेव्हाच एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि माझ्या छोटूशा परीची जबाबदारी माझ्यावर आली. तेव्हा ती 12-13 वर्षाचीच होती. हे घर माझ्या बाबांनी घेतले होते. आईबाबांच्या गेल्यानंतर मी माझे शिक्षण घेत पार्ट टाईम जॉब करायचो. अंशूवर माझा खूप जीव. तिला अगदीच फुलासारखं जपायचो मी. तिचे प्रत्येक हट्ट पुरवायचे होते मला. पण माझी वंशू खूप समजदार. तिला कळायचे माझ्याकडे पैसे नाही. तिने कधी कुठल्या गोष्टीची जिद्द केली नव्हती. नील त्याच्या भूतकाळाविषयी सांगू लागला. आम्ही मोठे होत गेलो. माझे स्वप्न होते खूप मोठा ड्रेस डिझायनर बनायचे. मी कॉलेज जॉईन केले. तिथेच माझी ओळख आलोक चव्हाण आणि अनिका पालकर सोबत झाली. सुरुवातीला मी मित्रांपासून जरा लांबच राहायचो. माझा एकच उद्देश खूप मोठा बनून माझ्या वंशूचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे. मी खूप मेहनत घ्यायचो. कॉलेजमध्ये असतानापासूनच मी ड्रॉप तयार केले होते. आलोक अनिका नेहमीच माझ्या आसपास असायचे. हळूहळू आमच्यात मैत्री झाली. आम्ही तिघे तासानतास बसून वेगवेगळे आयडिया अंमलात आणू लागलो. तिघांनी ठरवले होते सोबतच बिझनेस स्टार्टअप करायचे. त्यामुळे त्यांचे माझ्या घरी येणं जाणं असायचं. अनिका माझ्या घरात अगदीच फ्री वावरायची. जणू तिचेच घर असावे. हक्काने किचनमध्ये आमच्यासाठी जेवण तयार करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती वंशूवर खूप प्रेम करायची. वंशू एकदा मला बोलली, अनिका तिला भाभी म्हणून चालेल. आणि मीही अनिकाचा त्या दृष्टीने विचार करायला लागलो. मी तिला माझ्या मनातील भाव सांगितले. तिनेही कुठले ओढेवेढे घेतले नाही आणि आम्ही कपल म्हणून वावरायला लागलो. तासनतास गप्पा मारणं, एकत्र वेळ घालवणं, तिचा सहवास आवडायला लागला मला. आणि दुसरीकडे माझी 18 वर्षाची वंशू कधी आलोकच्या प्रेमात पडली मलाही कळले नाही. बरेचदा तो तिला कॉलेजमध्ये सोडायला घ्यायला जायचा. मलाही तेव्हा विचित्र काही जाणवले नाही. दोघातील जवळीकता एवढी वाढली की त्याने प्रत्येक लिमिट्स क्रॉस केले आणि तरीही मी गाफील राहिलो. आमची डिग्री पूर्ण झाली. स्टार्टअपसाठी माझी धडपड सुरू होती. या सगळ्यात माझ्या वंशूकडे दुर्लक्ष झाले. त्या दरम्यान तिला माझ्यासोबत खूप बोलायचे होते. काहीतरी महत्त्वाचे सांगायचे होते. पण मी एवढा थकलेला असायचो की तिच्यासोबत बोलायला वेळच मिळाले नाही. आणि एके रात्री मी घरी परत आलो तेव्हा माझी लिटल प्रिन्सेस, माझी वंशू तिच्या रूममध्ये फॅनला लटकून होती. मी घाबरून आलोक अनिकाला कॉल लावले. पण दोघांचेही कॉल नॉट रिचेबल होते. मी पुरताच तुटलो. माझ्या वंशूला तसे बघून तिला कसे तरी उतरवले. तिच्या हातात एक नोट होती. प्रिय भाई, पहिले तर सॉरी, मी नको ते पाऊल उचलत आहे. पण भाई मी मजबूर आहे. मी आलोकवर खूप प्रेम करते. पण भाई त्याने मला धोका दिले. त्याने मलाच नाही तर तुलाही धोका दिला. मला खूप दिवसापासून तुझ्यासोबत बोलायचे होते भाई. आलोक अनिका आपले वेलविशर नाही तर दोघे त्यांच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत होते. दोघे कपल आहेत भाई. त्याने आपल्याला फसवले. मी त्यांचे बोलणे ऐकले. त्यांना तुझ्या युनिक डिझाईन ड्रॉप हव्या होत्या म्हणून त्याने तुझ्याशी मैत्री केली. पण भाई, त्यांच्या या स्वार्थी खेळात तुझी लिटल प्रिन्सेस उद्ध्वस्त झाली. त्या दगाबाज आलोकचे बाळ माझ्या उदरात वाढतंय आणि मी तुला नजर मिळवू शकणार नाही. म्हणून मी आज हे जग सोडून तुला सोडून जात आहे. प्लीज शक्य झाल्यास मला माफ कर. तुझी लिटल प्रिन्सेस वंशू. अजूनही तिची ती अश्रूने ओलावलेली चिठ्ठी, तिचे शब्द त्याच्या नजरेसमोर फेर धरून नाचू लागले. वीणा तर सगळं ऐकून सुन्न झाली. स्वतःच्या स्वार्थासाठी लोक एवढ्या खालच्या थराला जातात तिला परत एकदा जाणीव झाली. तिचे डोळे भरून आले. ती वसुधा, नील एकाच दुःखातून गेले होते. आपल्याच म्हणवणाऱ्या माणसांनी त्यांना उद्ध्वस्त केले होते. एक हसते खेळते घर क्षणात उद्ध्वस्त झाले. जिच्या सुखासाठी मी धडपड करत होतो तिच्या मृत्यूला मी कारणीभूत ठरलो. मीच जर आलोक अनिका सारख्या लोकांपासून दूर राहिलो असतो तर आज माझी लिटल प्रिन्सेस माझ्यासोबत असती. वंशू, माझे स्वप्न, माझे ड्रॉप सगळ्यांना मी गमावून बसलो. मग माझीही जगण्याची इच्छा मरून गेली. आयुष्यात काही उद्देशही उरले नव्हते. इथे वंशूच्या आठवणी छळायच्या आणि का आलोकचा धोका नजरेसमोर यायचा. खूप असह्य झाले सगळं आणि मी हे घर कायमचे सोडले. असंच कुठेही भटकत राहायचं. मिळेल ते खायचं, नाही तर उपाशीच.
कुठेही बसा, कुठेही झोपा. बोलून नील शांत झाला. वीणाला त्याच्यासाठी वाईट वाटले. तू त्या दोघांना शोधले नाहीस? त्यांच्या विरुद्ध काही पोलीस कंप्लेंट वगैरे? वीणा बोलली. पोलीस कंप्लेंट केली, पण माझ्याकडे दोघांच्या विरोधात काही पुरावे नव्हते. गुन्हा करून दोघेही आज आरामात आयुष्य जगत आहेत. नील हताशपणे बोलला. मग आता ते कुठे आहेत? वीणा बोलली. तिथेच जिथे मी असायला हवे होते. काही वर्षाआधी त्याने एका ब्रँडला डिझाईन केली आणि आज तो सगळ्यात फेमस ब्रँड म्हणून ओळखला जातो. नील गालात हसून बोलला. कुठला ब्रँड? शाईन, नील बोलला. आणि वीणा शॉक झाली. हा तोच शनाया नाईकचा ब्रँड होता, ज्याच्यासोबत सध्या व्यापचे टफ कॉम्पिटिशन होते. शाईनचा मेन डिझायनर आहे आलोक चव्हाण. शाईनच्या प्रत्येक डिझाईन्स ह्या मी डिझाईन केलेल्या आहेत, ज्या आलोकने चोरल्या होत्या. नील बोलला. तुझी भेट योग्य व्यक्तीसोबत झाली असे समज. तुझे स्वप्न, तुझे ड्रॉप्ट परत मिळवण्याची वेळ आली. अँड येस, तुझी लिटल प्रिन्सेस तुझ्यासोबत आहे. तू स्वतःला कधी एकटे समजू नकोस. आपल्याला परिस्थितीपासून पडायचे नाही तर लढायचे आहे. वीणाने हसून त्याच्या हातावर हात ठेवले. तो प्रश्नार्थक तिला बघायला लागला. वीणाने मग शाईन आणि व्याबमध्ये असलेल्या कॉम्पिटिशनविषयी सगळं त्याला सांगितले. ऐकून त्यालाही आनंद झाला. आपला ब्रँड देशातील टॉप ब्रँडमध्ये पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. नीलने हसून तिच्या हातावर हात ठेवले. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.